हे मंडळी आमची सोनू काकू, मम्मी, आमची मोठी मम्मी आणि आजी. आमच्या कार्यक्रमचं सध्या तयारी चालू आहे. उद्या आमचा रोट आहे आपल्या इथं कुठं धामणगावले मुंगसाजी महाराज 22 आहे. उद्या 23 आहे रविवार. तर उद्या आम्ही मुंगसाजी महाराजच्या तिथं कार्यक्रम करणार आहोत म्हणजे जेवणाचा. तर आमची पणजी म्हणजे गोदावरी आणि तिचा पोरगा म्हणजे भास्करराव अंबादास विंचुरकर म्हणजे आजोबा, ते तिथल्या ओट्यातले आहे. आणि तेव्हापासून आम्ही मुंगसाजी महाराजांना मानतो. तेव्हापासून जे परंपरा आमची चालू आहे ती म्हणजे काही म्हणजे कोणतं काही चांगलं कार्य झालं काही झालं तर आम्ही तिथे जात असतो, पाया पडत असतो आणि स्वयंपाक वगैरे असं काही करत असतो. तर चला आता आपण भेटूया पुढे. तुम्हाला दाखवतच राहतो छोटे छोटे शूट. तोपर्यंत चला. तुम्ही पाहू शकता घड्याळीत 6:30 वाजलेले आहे आता सकाळचे. आणि मी रेडी आहो. आणि ही रेडी. आता मम्मीला फोन केला तर उठायचीच आहे म्हणे. आरू म्हणे झोपलीच आहे म्हणे. अच्छा माई मजाक करत होती मम्मी. अच्छा अरे मी जिथे काय काय घेतलं. तुला किट घेतली होती, हे घेतली, नंतर पावडर घेतला साधं, हे 2 असे कडे घेतले आहे, असे 2 कंगवे घेतले आहे आणि एक माझा स्प्रे घेतला आहे. त्यानंतर एक टिकलाचा पॉकेट. बस. ओके. माझा स्प्रे देऊ का. माझा स्प्रे माझावाला. हे अजून एक किट. हे असं लिक्विड वाला लिपस्टिक आहे, हे लिप बाम. बस बस झालं. लय मोठं झालं. लिक्विड वाला. हे पाय इथं मेकअप चालू आहे. आमचं मेकअपचं सामान म्हणजे काहीच नाही. फक्त डोक्याला सकाळी तेल लावलं आणि भांग करून घेतला कंगव्यानं. हे आपलं मेकअपचं सामान पोरायचं. पोरीचं चालूच राहते काय आहे तर. झाली आपली. बाकीची मंडळी बसा लवकर. बाकीची मंडळी बसणार आहे. तुम्ही आमचं सामान पकडणार. चला. हे डाल्यात बसले मागच्या याच्यात. खुशी, आर्या, श्रेया. धनची आजी, सोनू काकू, मम्मी, खुशी, वैशू काकू तिकडून येत आहे. चला. बोलो मुंगसाजी महाराज की. बोला श्री सद्गुरु मुंगसाजी महाराज की. सद्गुरु गजानन महाराज की. हरीशी खेळवणी शक्ती दर्शन घडवणी वेद मनवणी दाखविला चक्री प्रवीण काम झाला जळच्या पर्याकावरती ब्रह्मगिरीला तर मंडळी आमच्या येता येता टाटल्या पडल्या होत्या. तर मंडळी आता 9:30 वाजले आणि आम्ही आता इथं चिंचेवर पोहोचलेलो आहोत. आणि इथे आता आम्ही आता स्वयंपाक करणार आहोत चिंचेवर. बरेच लोक इथे येतात आणि ते इथे रोट करत असतात. तर सगळ्यात पहिले आता आम्ही ते पोहे करून घेतो म्हणजे सगळेजण नाश्ता करते आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करतो. तर मम्मीने सगळ्यात पहिली इथं पूजा केली आता आणि मग इकडे स्वयंपाकाला सुरुवात करते मम्मी.
हे वांग्याच्या भाजीची वांगी चिरणं चालू आहे. धनच्ची आजी आहे, ही सगळ्यात लहान आर्या, ही सोनू काकू, आर्याची डुप्लिकेट नाही, आर्या सोनू काकूची डुप्लिकेट. ही आमची सगळ्यात लहान काकू रुपाली काकू, हे सध्या पोह्याची तयारी करून राहिली. हे सगळ्यात बडी मम्मी आमची. मंडळी, हा जो आनंद आहे हा अक्षरशः सांगतो मी, हा तुम्हाला खूप वेगळा आहे. कारण आपण इथे येतो, सगळं सामान आणतो, कोणी पाणी आणते, मी पाणी आणतो, तू मग नंतर काय म्हणते तर ते सगळं जे वांगे आहे, कोणी वांगी चिरते, कोणी मसाला करते, तो मसालाचा जो म्हणजे वास येतो तो म्हणजे एकदम खूप सुंदर असतो, असं म्हणजे एकदम भूक लागून जाते. तर हे सगळं काही इथे आल्हाददायक वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता. मंडळी, मी जी एक तुम्हाला गोष्ट सांगत होतो, म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला जी गोष्ट सांगितली होती, म्हणजे आमची माय म्हणजे माझ्या आजोबाची आई, म्हणजे आमचे आजोबा तिचे पहिले अपत्य म्हणजे पहिला मुलगा. तर ते इथल्या ओट्यातला, तर ती कहाणी अशी आहे म्हणते, मी त्या दिवशी आजी जेव्हा सांगत होती तेव्हा ऐकलं की मुसाजी महाराज हे तिथे त्यावेळेस जेव्हा होते त्यावेळेस हे सगळे त्या ठिकाणी असे भक्त बसलेले होते आणि महाराजांच्या हाती संत्र्याची एक संत्र होतं आणि काही त्यांनी संत्र खाल्ले आणि 2 फोडी अशा फेकल्या. त्यातली एक फोड माझ्या मायच्या म्हणजे आमची माय तिच्या ओटीत येऊन पडली आणि ती ते खाल्ली. आणि त्याच्यानंतर काही दिवसानं आमचे म्हणजे नंतर तिला भास्करराव अंबादास विंचुरकर म्हणजे माझे आजोबा ते राहिले त्यांना. आणि नंतर मग जिजी झाल्या. जिजी म्हणजे माझ्या पप्पाची आत्या. आता त्यांनाही ते जिजी म्हणते आणि आम्ही पप्पाचं पाहून आम्ही त्यांना तिला जिजी म्हणतो. सध्या ते दोघे पण नाही आहे. आणि तेव्हापासून मग आमच्या मायनी इथं कन्या केल्या होत्या म्हणे, कन्या. कारण त्यावेळेस कन्याच होत्या ना, त्यावेळेस परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती आमची काही करण्याजोगी. तर त्यावेळेसपासून मग असे जे स्वयंपाक होत गेला, मानत गेले. मग नंतर कधी आम्ही स्वयंपाक केला, म्हणजे असे काका वगैरे असे हे चालत आलं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंच की आम्ही म्हणजे कोणताही काही कार्यक्रम असला, काही सुखद वगैरे काही घटना झाली तर आम्ही इथे तो पाया वगैरे पडतो, दर्शन करतो. आणि अशी ती गोष्ट आहे. हे पोहे छानपैकी रेडी झालेले आहे. तर आम्हाला इथून पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी इकडे न्यायचं आहे त्या झाडाकडं. तर ह्या दोघी जणी पाणी आणून राहिल्या. कसं वाटतं बाई पाणी आणताना, मजा येत आहे का? खेळच आहे ना, मजा येते का? आता बोर झाला आहे ना आपल्याला, ते घरचं बोरचं बटन दाबा पाणी आहे ना, आहे ना. रोज आता आपण मशीन बंद करून टाकू आपल्या घरची. हा, तू इथेच राहू का? कुठं घर कुठं काय बांधायचं? बरं बरं. मंडळी बाय बाय बाय. ही आर्या पाणी घेऊन चालली आणि सोबत मी पण हे पाणी घेऊन चाललेलो आहो. ह्या नंदा काकू ज्या आता आमची तर स्वयंपाक करत आहे पूर्ण रोडचा. आपण काय करत आहो काकू हे आता? भरड्यात काय काय टाकलं आपण? कडुलिंबाचा पाला, मोहरी, कांदे, जिरं हे टाकलं. तुरीचा भरडा आहे ना, चना डाळी. चना डाळीचा. यांच्यासोबत द्रौपदी काकू आहे, ही डाळ आहे तर तुरीची. सोबत या लक्ष्मी काकू आहे, यांच्यासोबत सांबार चिरत आहे. काकू नमस्कार. याच्यात तिखट हळद मसाला टाकलेला आहे.
भरडा आहे भरडा. काय आहे हे? एक बेसन टाकलंय ना आपण, म्हणजे ते पहिले ते ते भरडा ठोकळीवाला आहे, हम्म. ते बेसन टाकलं. चांगला घोळणा करा. हे एकदम घोळणा स्पेशलिस्ट आहे आमची सोनू काकू लहानपणापासून. म्हणजे मी जेव्हापासून लहान होतो मंडळी तेव्हापासून गाजर गिजर टमाटी चिरण्यात जर एक्सपर्ट असेल आमच्या घरी भिंचुरकर परिवारात तर ते म्हणजे सोनू काकू. कढी स्पेशलिस्ट. एकदम कढी स्पेशलिस्ट बी. चाची कढी इतकी मस्त होते. आणि बेसन म्हणजे जे काय म्हणते ते कल्चर आलेलं आहे ह्या आजीपासून, धनतच्या आजीपासून. हे याची आई, हे बेसन यायचं ह्या तर सुगरणच आहे. तसं सगळ्याच ही आजी सगळ्याच सुगरण आहे. रवी काका काय व्हिडिओ घेतो काय सुग्र नाही काय आलं. हा, आता हे आमची सगळ्यात लहान काकू रूपू काकू. चला खायला या. ताजा सलाद टाकायची आहे. मेथी टाकायची आहे. मेथी टाकल्यावर मग तुम्हाला चला बाय बाय बाय. आली का तुमचा घोळणा तयार? आता मेथी टाकल्यानंतर त्यामध्ये सांबार टमाटे तिखट मीठ टाकल्यानंतर रेडी या जेवायला. हे दादू आत्ता आलेला आहे. हे आमची वर्धेवरून वैशू काकू आलेली आहे. आणि हे रवी काका आलेले आहे. नमस्कार काका. हे काकू आल्या होत्या विचारायला येणं फुलं काऊन लावले. हे प्रत्येकानं कानाने फुलं लावलेले आहे. काकूले वाटलं आमची काहीतरी नवीन ट्रिक आहे की बघा कांदे बाहेर रडते ना, कांदे चिरता तर त्याला वाटले फुल लावलं तर रडणार नाही. पण असं काही नाही काकू, येईले फोटो काढायचे होते म्हणून येईनं लावलं. काय नाही मी म्हटलं काही नवीनच आहे की असं काही नाही. तुम्ही कुठला काकू? आम्ही कारण अच्छा. आता हे कढी बनवणं चालू आहे. हो याच्यात काय काय टाकलं काकू? सांगू काकू. जिरं, मोहरी, मेथी, गोविंदाचा पाला, तेजपात, जिऱ्याचा बुरका, धनिया पावडर, कस्तुरी मेथी, थोडी हळद, ही कढी झालेली आहे. रेडी झाली ना? हा म्हणजे आर्णी यवतमाळ साईडचा जो भरडा जो पॅटर्न आहे तो म्हणजे भरडा असतेच आमच्याकडे. भरडा, तेल मिरचा, आलू वांग्याची भाजी. अमरावती साईडला वगैरे रोडगे करते. वर्धा साईड, अमरावती साईड, वर्धा साईडला रोडगे पानगे म्हणते. ते सध्या वर्धेवाडी मंडळी होय. संस्कार, रवी काका याच्याकडे जे रोडगे असते ते पानगे म्हणते.
आणि याच्याकडचे रोडगे म्हणजे कसे असते माहित आहे का, अंदर असे गोळे करून असे भरते. आणि अमरावती साईडला गेले तर असं थोडासा गोळा, त्याच्यावर एक लेअर, मग त्याच्यावर एक लेअर, मग त्याच्यावर एक लेअर. हां, हे आर्मीवाली मंडळी आमच्याकडे भरडा करते, आहे का नाही गोलदा? गोलदा बोलून नाही राहिला आज काही, तसा गोलदा लय बोलते आमचा. गोलदाकडे भगम नॉलेज आहे, काही काम म्हटलं का ऑलराऊंडर आहे आमचा गोलदा. आता गोलदाच्या हातची म्हणजे गोलदाच्या बाबाच्या हातची एक जे चीज आहे ते फेमस आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे, ठीक आहे? पुढच्या ब्लॉग मध्ये ते गोलदाच्या वावरात ते नंतर सांगतो मी तुम्हाला. लाईव्ह नाही. हा मुंगसाजी महाराजचा दरबार आहे आणि हे जे इथून ही जी जागा आहे ही थोडी 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 वाढत आहे. बोला मुंगसाजी महाराज की जय.